मनोज जरांगे निवडणुकीच्या तोंडावर आमरण उपोषण, आरक्षण नाही तर पाडापाडी. महायुतीच्या 113 आमदार विधानसभा निवडणुकीत पाडणार असल्याचं आवाहन यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी दिलं होतं. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि निवडणुकीची घोषणा 15 दिवसात होण्याची शक्यता आहे. तर विधानसभेच्या तोंडावरच उपोषणाची घोषणा केल्याने जरांगेंनी सरकारची डोकेदुखी वाढवलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचं अस्त्र बाहेर काढलं आहे. मनोज जरांगे पाटील हे पुन्हा मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत. तर निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या आधी सरकारला मागणी मान्य करण्याची शेवटची संधी असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगण्यात आलेलं आहे. तर निवडणुका घोषित होईपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. त्यामुळे मराठा, कुणबी आणि एकच असल्याचा अध्यादेश काढा या मुख्य मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहेत. मराठा हे कुणबी असून त्यांच्या नोंदीनुसार सगळे सोयऱ्यांचेही ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली आहे. तर याआधी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला निवडणुकीत पाडण्याचा इशारा दिला होता. मात्र निवडणुकीत उतरू नये असं वाटत असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य कराव्या असा इशारा जरांगे पाटील यांनी देण्यात आलेला आहे.